हाय स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर मोशनचा नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय बघितलं याचा थोडासा आढावा आपण बघू शकतो. सो गाईज, लेट्स स्टार्ट. द फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन काय आहे? द डेफिनेशन ऑफ मोशन इज द मोमेंट ऑफ अ बॉडी or particle from one place to another place with respect to observer is called as a motion. ही डेफिनेशन आपण मोशनची या ठिकाणी बघितली होती. आणि बेसिकली जर मोशन आपण पाहिलं तर अँग्युलर मोशनचा या ठिकाणी काय आहे तर त्याचे मोशनचे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे अँग्युलर मोशन, दुसरं असतं लिनियर मोशन आणि तिसरं असतं ट्रान्सलेटरी मोशन. यालाच आपण ट्रान्सलेटरी मोशन, टू अँड फ्रो मोशन, ऑसिलेटरी मोशन अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. तर नेक्स्ट पुढे आपण या ठिकाणी बघू. आता जे काही मोशनचे जे काही टाइप्स पडतात इट मेक इट्स प्रिव्हियस अँगल, इट्स प्रिव्हियस पोझिशन नुसार तो अँगल क्रिएट करतो. आणि त्याच्यामध्ये 2 टाइप्स पडतात. पहिला जो आहे तो असतो सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे रोटेशनल मोशन. चला बरं, मग मला रोटेशनल मोशनचे डेफिनेशन काय सांगू शकता? चला, कोण सांगू शकते? बघा, द मोशन ऑफ अ बॉडी और पार्टिकल अबाउट अ फिक्स्ड ॲक्सिस इज कॉल्ड ॲज अ मोशन. इट इज क्लिअर? डू यू नो? यस. तुमच्या लक्षात आहे? तर ही डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली होती. तर नेक्स्ट डेफिनेशन आपण या ठिकाणी सर्क्युलर मोशनची पाहणार आहोत. तर काय डेफिनेशन होती सांगा? द मोशन ऑफ अ बॉडी और पार्टिकल फ्रॉम along a circumference of circle. काय सांगितलं बघा, डबल सांगा. द मोशन ऑफ अ बॉडी और पार्टिकल along circumference of circle हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. यालाच आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. मग त्याचे 2 टाइप्स त्या ठिकाणी आपण बघितले होते. त्याचे 2 टाइप्स पडतात. जे काही सर्क्युलर मोशन आहे तर त्याचे 2 टाइप्स त्या ठिकाणी कोणकोणते पडतात बघा. तर सर्क्युलर मोशनचे 2 टाइप्स जे आहेत ते एक असतो या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा असतो त्या ठिकाणी पहिला जो आहे तो काय युनिफॉर्म काय आहे सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असा एक त्याचा या ठिकाणी एक टाइप आहे. आणि दुसरा जो काही टाइप आहे तो काय आहे नॉन युनिफॉर्म. काय आहे? नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा, या पद्धतीने असे 2 टाइप्स त्या ठिकाणी याचे पडलेले आहेत. तर युनिफॉर्म बद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर आजकाल आपण होम असाइनमेंटमध्ये एक प्रश्न दिला होता. तर डिफाईन द सर्क्युलर मोशन अँड स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अगदी खूप छान पद्धतीने बऱ्याचशा मुलांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची कॅरेक्टरिस्टिक्स आणि सर्क्युलर मोशनची डेफिनेशन अगदी खूप छान पद्धतीने सगळ्यांनी या ठिकाणी लिहून पाठवलेली आहे. तर बघा, लेट स्टार्ट द नेक्स्ट पॉईंट, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर चला, अगदी सगळ्यांनी या ठिकाणी वही आणि पेन काळजीपूर्वक घेऊन बसायचे आणि बसल्याबरोबर जे काही गोष्टी सांगितल्या जातील ते अगदी 1 बाय 1 केअरफुली सर्व फॉलो करायचं. इट इज क्लिअर? तर बघा, आता त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू सर्वप्रथम सुरुवातीला. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं तर याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघू. तर बघा, पहिली जी काही डेफिनेशन आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघू. तर जो काही या ठिकाणी पॉईंट आहे तो काय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो? यालाच आपण या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनलाच आपण या ठिकाणी नॉन युसीएम असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा, तर याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन ब्रॅकेटमध्ये आपण ह्याला काय म्हणू शकतो बघा, नॉन युसीएम. इट इज क्लिअर? बघा, याचा अर्थ
नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा आता सर्वप्रथम आपण याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. द फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? इट इज क्लिअर. So guys, the definition is the motion of a body or particle. The motion of a body or particle along circumference of circle with variable linear speed. काय डेफिनेशन सांगितलं आपण? मोशन ऑफ अ बॉडी or particle along circumference of a circle with variable linear speed is called as non-uniform circular motion. It is clear. तर अशा पद्धतीचं जे डेफिनेशन आहे ते आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगू शकतो. मग बघा डेफिनेशन आपण या ठिकाणी लिहू. काय डेफिनेशन आहे? तर डेफिनेशन अशी असेल या ठिकाणी, द मोशन. काय डेफिनेशन आहे बघा, हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी डेफिनेशन बघायचं आहे. काय डेफिनेशन आहे? मोशन, द मोशन ऑफ अ बॉडी, the motion of a body or a particle, the motion of a body or particle along a circumference of a circle, along circumference of a circle with variable linear speed is called as non UCM. त्यालाच आपण काय म्हणतो? नॉन UCM. इट इज क्लिअर. काय डेफिनेशन सांगितली सांगा? द मोशन ऑफ बॉडी और पार्टिकल along circumference of circle with variable linear speed is called as नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा आता या ठिकाणी याच पद्धतीने आपण या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे त्याचं आता काय बघू शकतो? एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे ज्याच्यामध्ये त्याची लिनियर स्पीड जी आहे ती कशी असेल? या ठिकाणी कंटिन्युअसली व्हेरिएबल याचा अर्थ चेंजेस होणं, म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होत असणे, म्हणजे ती कॉन्स्टंट नसणे. इट कॅन नॉट कॉन्स्टंट स्पीड, इट इज नथिंग बट द व्हेरिएबल. So therefore the definition काय सांगितलं मग आपण? The motion of a body or particle along the circumference of circle with variable linear speed is called as a non-uniform circular motion. It is clear. तर बघा आता याच पद्धतीने अगदी आपण नेक्स्ट जे काही त्याचं एक्झाम्पल आहे ते बघू. आता एक्झाम्पलमध्ये काय सांगता येईल? द मोशन ऑफ अ पार्टिकल ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. अगदी सर्वांच्या प्रचलित मधलं दररोजचं या ठिकाणी जे काही आपण पाहतो असं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. तर ते फॅनचं एक्झाम्पल घेऊ. बघा काय एक्झाम्पल असेल त्या ठिकाणी? द मोशन. काय एक्झाम्पल घेतलं आपण? द मोशन ऑफ पार्टिकल ऑफ ब्लेड्स. The motion of particle of blade. The motion of particle of blade of fan. Blade of fan. पण कधी? when it is, काय म्हणता येईल ह्याला? when it is switched ऑफ. जेव्हा आपण या ठिकाणी जो काही फॅन असेल तो जेव्हा आपण या ठिकाणी काय करू शकतो? त्याला फॅन जो आहे त्या फॅनला आपण काय केलं? या ठिकाणी पूर्ण ऑफ केलं. आणि जेव्हा त्या ठिकाणी फॅन जो आहे पूर्ण या ठिकाणी काय होईल? ऑफ होईल. तेव्हा आपण काय म्हणू शकतो? जर या ठिकाणी या फॅनला आपण या ठिकाणी ऑफ केलं
आणि तेव्हा जो काही त्याची स्पीड आहे ती मात्र चेंजेस होईल. म्हणजे इनिशियल पोझिशनला इट कॅन बी व्हेरी फास्ट, ओके, बट फायनल पोझिशन इज द नॉट कॉन्स्टंट, इट कॅन चेंज फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. दॅट्स वाय इट्स स्पीड इज द व्हेरिएबल. ओके, असं आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. जी काही स्पीड असेल ती काय असेल, व्हेरिएबल असेल, व्हेरिएबल लिनियर स्पीड. दॅट्स वाय इट इज नथिंग बट द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज क्लिअर. बघा आता आणखी एखादं एक्झाम्पल सांगता येईल. अगदी सेम हेच एक्झाम्पल घेऊ आपण याचंच. आणखी एक्झाम्पल या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला बघा. हे जरा फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आणखी एक बघू आपण. काय एक्झाम्पल सांगता येईल बघा. द मोशन of particle, the motion of particle blades, motion of particle blade, motion of particle blade of fan, motion of particle blade of काय सांगितलं या ठिकाणी, काय म्हणू शकतो आपण, मोशन ऑफ पार्टिकल ब्लेड ऑफ फॅन. काय सांगितलं बघा, motion of particle, the motion of particle of blade of fan when काय म्हणता येईल, it is switched on. ओके, तर याला या ठिकाणी काय करू शकतो आपण, जे काय स्विच ऑन ऑफ जेव्हा आपण या ठिकाणी करतो तर हे त्या ठिकाणी स्विच ऑफ केलं आपण, याला जर या ठिकाणी स्विच ऑन केला आपण, तर या सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो, याच्यामध्ये असणारे जे काही चेंजेस आहे ते आपण स्पीडमध्ये आपल्या ठिकाणी दिसेल. आणि इट इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर समजलं सगळ्यांना. म्हणजे ज्या पार्टिकलची किंवा बॉडीची सर्कमफरन्स ऑफ सर्कलमध्ये फिरत असताना जर स्पीड चेंजेस होत असेल, ती कॉन्स्टंट नसेल, त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म. तर बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 1 बाय 1 डेफिनेशन आणि एक्झाम्पल या ठिकाणी बघितलं. आता अगदी सेम याच पद्धतीने काय करायचं, सर्वांनी डेफिनेशन एक्झाम्पल काळजीपूर्वक स्क्रीन पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचं. लक्षात सगळ्यांच्या. आणि डेफिनेशन एकदा दोनदा या ठिकाणी म्हणायची. ओके, ठीक आहे. तर बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पोझिशन जो आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे, तो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत, त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ही आपल्याला सांगता आली पाहिजेत. नॉन युनिफॉर्म कशाला म्हणायचं, मग त्याच्यामध्ये एखादा पार्टिकल परफॉर्म करत असेल तर त्याची त्या ठिकाणी जी स्पीड आहे ती कशी असेल. युनिफॉर्ममध्ये आपण पाहिलं, स्पीड पाहिलं, त्याची व्हेलॉसिटी पाहिली, ते पिरियडिक त्याला का म्हणायचं, त्याच्यानंतर ॲक्सेलरेटेड कशामुळे म्हणायचं, त्याच्यातली एनर्जी काय आहे, मॅग्निट्यूड अँड मोमेंटम आणि अदर काही या ठिकाणी कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या आपण पाहिल्या. अगदी सेम याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर बघा आता या ठिकाणी व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन UCM. ओके, तर या ठिकाणी काय आहे, तर हे काही त्याचे या ठिकाणी काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन UCM, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन UCM. तर बघा अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या या ठिकाणी याच्यामध्ये 1 बाय 1 बघायचे. बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी बघू. सगळ्यात महत्त्वाचं स्पीड आहे, म्हणून आपण इथं काय म्हणू शकतो, देअरफॉर. त्याच्यानंतर आपण जे काही पार्टिकल जे काही फिरतात तो पाथ तो जर सेम असेल तर त्याला पिरियडिक मोशन म्हणायचं. आणि इथं मात्र आपला पाथ काय होतं या ठिकाणी, कदाचित तो असेल, ती स्पीड कमी जास्त होते, मग आपण इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम त्याच्यामध्ये नाही, तर तो चेंज होते. म्हणून आपण याला या ठिकाणी म्हणू शकतो, काय म्हणता येईल आपल्याला, असं म्हणता येईल, इट इज अ नॉन पिरियडिक मोशन. काय म्हटलं आपण फर्स्ट पॉइंट, इट इज नॉन पिरियडिक, इट इज नॉन पिरियडिक मोशन. लक्ष सगळ्यांच्या समजलं. अनदर टाइप्स ऑफ त्या ठिकाणी काय आहे महत्त्वाचं, एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय आहे, इट इज अ नॉन पिरियडिक मोशन आहे.
मग आता बघा, याच्यामध्ये जेव्हा पार्टिकल परफॉर्म करत असतो, त्याच्यामध्ये फिरत असतो, तेव्हा त्या पार्टिकलची जी स्पीड आहे ती कशी आहे? तर इथं जी काही स्पीड असेल ती काय असेल? चेंजेस होत असेल, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये चेंज होत असेल. काही काळापुरती कॉन्स्टंट राहील, नंतर कमी होईल, कधी इन्क्रीज होईल, पण ती सातत त्या ठिकाणी काय होईल? व्हेरिएबल होईल, सतत चेंज होत राहील. म्हणजे देअरफॉर इट शुड बी continuously change. That's why, therefore, the next characteristics is we can write here the when body performing when body performing when body performing non-usium when body performing non-usium its speed its speed its speed changes. Okay, its speed is changes. It is clear. So guys, या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर याच्यामध्ये असणारे जे काही त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सांगू शकतो. आता पिरियोडिक कशाला म्हणायचं ते पाहिलं. नॉन पिरियोडिक कशाला म्हणायचं, कशामुळे म्हटलं आपण? कारण कंटिन्युअसली चेंज होते. मग स्पीड जी आहे ती पण कशी होते? चेंज होते. मग व्हिलॉसिटी काय होईल? तर समजा व्हिलॉसिटी एखाद्या पार्टिकल या ठिकाणी परफॉर्म करतोय, तो पार्टिकल जो आहे तो बघा, पार्टिकल या ठिकाणी काय करतोय? अशा पद्धतीने कंटिन्युअसली या ठिकाणी पार्टिकल या ठिकाणी फिरतोय. जर पार्टिकल फिरत असेल, त्याची जी काही त्या ठिकाणी जी व्हिलॉसिटी असेल, ती जेव्हा त्या ठिकाणी व्हिलॉसिटी जर या ठिकाणी अशा डायरेक्शनने या ठिकाणी काय होते? व्हिलॉसिटी या डायरेक्शनने त्या ठिकाणी चालते, तर मग त्याचं मॅग्निट्यूड त्याच्यामध्ये असतं, डायरेक्शन असतं. म्हणजे डायरेक्शन या पार्टिकल इथे आहे, इक्वलेंटल ऑफ पॉईंट घेतला आपण, तर जर या ठिकाणी इथं असेल तर त्याच्यामध्ये इन्स्टंटला मग व्हिलॉसिटी काय आहे? मग जर समजा त्या ठिकाणी त्याची व्हिलॉसिटी चेंज झाली तर काय होईल? बघा, व्हिलॉसिटी चेंजेस velocity changes by magnitude and direction. काय सांगितलं आपण? व्हिलॉसिटी चेंजेस बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे व्हिलॉसिटी जर चेंज झाली, त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा चेंज झालं पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा चेंज झाली पाहिजे. तर व्हिलॉसिटी इथं असेल तर डायरेक्शन इकडं असेल, पार्टिकल इथं आहे तर डायरेक्शन चेंज होईल. तो पार्टिकल कसा फिरतोय? क्लॉकवाईज फिरतोय की अँटी क्लॉकवाईज फिरतोय? अकॉर्डिंग टू ॲज पर सिच्युएशन नुसार त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन या ठिकाणी काय होईल? चेंज होत राहील. तर बघा, नेक्स्ट त्या ठिकाणी आपण नेक्स्ट जो काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो. इट इज द नॉन पिरियोडिक मोशन झालं. वेन बॉडी परफॉर्मिंग नॉन युसियम, इट स्पीड चेंजेस कंटिन्युअसली आणि व्हिलॉसिटी चेंजेस बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. नेक्स्ट त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स बघू शकतो. ते कॅरेक्टरिस्टिक्स असं असेल, इन नॉन युसियम. इन नॉन युसियम जे काही त्या पार्टिकलमध्ये एखादा पार्टिकल मोशनमध्ये आहे, म्हणजे बघा, आता एनर्जीचे दोन टाईप्स पडतात. आता व्हॉट इज मीन बाय एनर्जी? एनर्जी जी आहे ती इट इज द एक प्रकारचं आपल्यामध्ये असणारी जी काही सोर्स आहे, ज्याच्यामुळे आपण कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. त्याला आपण एनर्जी असं म्हणतो. काय डेफिनेशन आहे? कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. मग एनर्जी कशी असेल? एनर्जीचे दोन टाईप्स असतात. एक असतो कायनेटिक, दुसरा असतो पोटेन्शियल. जेव्हा पार्टिकल मोशनमध्ये असतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारी एनर्जी जी आहे ती कोणती असते? कायनेटिक. आणि पार्टिकल जेव्हा मोशनमध्ये नसतो तेव्हा त्यात असणारी एनर्जी आहे ती कोणती असते? पोटेन्शियल. मग पार्टिकल इथं तो ऑलरेडी पार्टिकल जो आहे तो काय होती, तो फिरतोय म्हणजे कंटिन्युअसली तो पार्टिकल काय आहे, इथून इथं चेंजेस, पोझिशन चेंज होते, म्हणजे तो पार्टिकल कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे. मग इन नॉन युसियम कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल in non-UCM, kinetic energy of particle is changes continuously. In non-UCM, kinetic energy of particle is changes
कंटिन्युअसली. ओके, तर बघा इट इज द नेक्स्ट टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता याच्या पुढे आणखी आपण एखादी कॅरेक्टरिस्टिक्स बघू शकतो याचं. आता मोमेंटम चेंजेस बाय, आता याच्यामध्ये बघा व्हेलॉसिटी चेंजेस झाली मॅग्नेटिक डायरेक्शन, मग याचं जे काही मोमेंटम आहे ते सुद्धा चेंजेस होईल. मग काय म्हणू शकतो आपण, मोमेंटम चेंजेस बाय magnitude and direction ओके. सो गाईज, ओके लुक ॲट दिस. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो बघा, वन बाय वन जे काही त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी याच्यामध्ये बघितलेल्या आहे. आता याच्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता हे जे काही ॲक्सिलरेटेड मोशन आहे का, तर हे जे त्या ठिकाणी ॲक्सिस भोवती फिरतं म्हणून आपण याला ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हणू शकतो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर इट इज ॲक्सिलरेटेड मोशन अँड they are created by two accelerations. One is the radial accelerations and another is tangential acceleration. Okay, so guys, तर बघा आता या ठिकाणी याच्यामध्ये अशा पद्धतीचं दोन ॲक्सेलरेशन्स हे क्रिएट करतात. तर काय काय प्रॉपर्टीज सांगितल्या बघायला काळजीपूर्वक. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन UCM. One is the it is a non-periodic motion. Second, when body performing non-UCM, its speed changes. Next properties काय, velocity changes by magnitude and direction. Next properties, in non-UCM kinetic energy of particle it changes continuously. आणि next properties काय आहे, momentum changes by magnitude and direction. सो गाईस बघा या ठिकाणी ह्या प्रॉपर्टीज काळजीपूर्वक सगळ्यांनी तुम्ही पॉज करून लिहून घ्या, व्यवस्थित त्या ठिकाणी एकदा दोनदा म्हणा आणि नेक्स्ट प्रॉपर्टीज काय ते आपण या ठिकाणी बघू शकतो. सो नेक्स्ट प्रॉपर्टीज अशी असेल, इट इज ॲक्सेलरेटेड मोशन, ला आपण काय म्हणू शकतो, इट इज ॲक्सेलरेटेड मोशन. आता हे जर ॲक्सेलरेटेड मोशन असेल या ठिकाणी, तर हे काय करतं, अँड याचे या ठिकाणी काय होतं, अँड टू accelerations are created. ओके, दॅट इज, आता काय सांगू शकतो आपण, दॅट इज वन इज द काय असेल, रेडियल ॲक्सेलरेशन. that is a radial acceleration, and second is tangential radial acceleration and second is tangential acceleration. तर बघा अशा पद्धतीचं हे दोन ॲक्सेलरेशन्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. when body performing non-UCM, work done on it, the radial force is equal to the 0. मग याच्यामधला जो काही रॅडियल फोर्स इक्वल जो काही या ठिकाणी प्रोड्यूस होईल तो 0 इक्वल असेल, बट वर्क डन बाय टेंजेन्शियल फोर्स इज नॉन 0. मग नेक्स्ट पॉईंट आपण याला सांगू शकतो बघा काय, when body performs non-UCM, work done on it the radial force आपण काय म्हणलं, ऑन इट द रॅडियल फोर्स इज इक्वल टू 0. radial force is equal to 0, but work done by tangential
work done by tangential forces is नॉन झिरो. ओके. तर बघा अशा पद्धतीचं या ठिकाणी काय सांगितलं आपण, म्हणजे याच्यामध्ये जो काही वर्क डन आहे रेडियल फोर्समध्ये जे काही वर्क डन आहे ते काय असते इक्वल टू 0 आहे, आणि रेडियलमधलं आणि टँजेन्शियलमधलं जे काही वर्क डन आहे ते इज नॉट इक्वल टू 0 आहे. कशामध्ये? इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात सगळ्यांच्या. तर याच्यानुसार आपण बघा आता या ठिकाणी काळजीपूर्वक अगदी आपल्याला या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. आज काय काय बघितलं बघा काळजीपूर्वक. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय डेफिनेशन आहे? द मोशन ऑफ बॉडी और पार्टिकल along circumference of circle with variable linear speed is called as non-uniform circular motion. And its example, the motion of particle of blades of fan when it is the switched off, the motion of particle of blade of fan when it is switched on. हे झाले त्याचे या ठिकाणी एक्झाम्पल. आणि नेक्स्ट आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिलं, आणि त्याच्यामध्ये हे 1 by 1 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हे अगदी काळजीपूर्वक तुम्ही या ठिकाणी काय करायचं, हे जे प्रॉपर्टीज आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे काळजीपूर्वक लिहून घ्यायचे. लक्षात सगळ्यांच्या. तर ठीक आहे, आय होप इथपर्यंतचा पोर्शन तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. तर ठीक आहे, आज त्या ठिकाणी आपण युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या पॉईंट बरोबरच त्या ठिकाणी आज आपण थांबू, आणि रिमेनिंग पार्ट जो असेल तो या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके. सो गाईज, या ठिकाणी व्हिडिओला तुम्ही या ठिकाणी बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि त्याच्यामध्ये कमेंट या ठिकाणी द्यायचा. कंटिन्यू तुम्ही जर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जो काही अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ओके. सो गाईज, हॅव अ गुड डे. थँक्यू.